विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज तुडे मतदारसंघातील भाजप उमेदवार सौभाग्यवती स्वरा सचिन बल्लाळ आमच्या सोबत आहेत. त्यांना विचारणार आहोत की आजच्या घडीला त्यांची प्रचारामध्ये, त्यांच्या गाठीबिटीमध्ये त्यांना कितपत असा प्रतिसाद आहे. मॅडम, तुम्ही भाजपच्या उमेदवार आहात या तुडे मतदारसंघामध्ये आणि तुम्ही ज्या गाठीबिटी करत आहात, प्रचार फेरी करत आहात, जनतेमधून, त्या मतदारामधून तुम्हाला कितपत असा पाठिंबा आणि कितपत असा प्रतिसाद मिळत आहे? नमस्कार, मी स्वरा सचिन बल्लाळ. मी बऱ्यापैकी आता ज्या ज्या ठिकाणी गावात जाऊन आले त्या ठिकाणी मी सगळीकडे बघितलेलं आहे की बहुसंख्य मतांनी आम्हाला म्हणजे जास्त म्हणजे मतं टाकण्याची 100% गॅरंटी आहे. कारण नगर गावात जे आम्ही जाऊन बघून आले ती परिस्थिती बघितल्यावर एवढं वाईट वाटलं की त्या लोकांनी सांगितलंय की पहिली जेव्हा भरमू अण्णा साहेब आले त्यावेळी जो रोड झाला त्याच्यानंतर तिथं कुठलेही आमदार फिरकले नाही आहे. पण आम्हाला मी 100% नव्हे 101% गॅरंटी दिली आहे की मी तो रस्ता जर मी माझ्या 1 वर्षाच्या कालावधीच्या आधीच तर मी पूर्ण करून दाखवेनच. त्याचबरोबर पारगडसारखं आहे गाव, तिथं कोण पोचलेलं पण नाही आहे. परवा एकच घटना घडली की 8 दिवस झाले तिथं कोण घर जळून पूर्ण त्या बाईचं काय अंथरूण पांघरून सुद्धा राहिलेलं नाही आहे त्या घरात. तिथं जाऊन मी भेट देऊन आले, तिथं कोण 8 दिवस झाले ते कोणी लक्ष दिलं नाही आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन मला प्रत्येकांचे त्यांच्या ज्या गैरसोयी आहेत की काय आहेत त्या सगळं मला मी पूर्ण करेन ही 100% खात्री आहे माझी. मॅडम, आता तुम्ही सांगितला की ज्या वेळेला तुम्ही नगर असू दे काही त्या गावांची नावं घेतला, ज्या गावामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्षात तिथलं दारिद्र्य आणि तिथल्या लोकांच्या व्यथा बघितल्यानंतर तुमचं कुठेतरी मन हेलावलं, तुमच्या भाषेमधून कळायला आलंय. तर एकंदरीत ह्या तुम्ही आज ज्या घराघरापर्यंत जायला आलाय ते परिस्थिती पाहिल्यानंतर पुढची तुमची भूमिका आणि धोरणं काय ज्या वेळेला तुम्ही जिपमधून निवडून आल्यानंतर? मी सर्वप्रथम सांगेन की रोड आहेतच, प्रत्येक वेळी रस्ते सुधारणा आहे किंवा काय आहे, पण सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याचं म्हणजे हॉस्पिटल होणे हे सर्वात प्रथम आवश्यक आहे. त्याचबरोबर म्हणजे त्याच दृष्टीने आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी आयुष्यमान हॉस्पिटलची एक म्हणजे वर्षभरातच तुम्हाला ते पण होईल. ते फक्त 10 रुपयात कुठलाही आजार असू दे किंवा काही असू दे ते फक्त 10 रुपयात होऊ शकेल. त्याचबरोबर आपले रोजगारासाठी बाहेरच्या गावी मुंबईसारख्या पुण्याच्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जी मुलं मुली जे बाहेर जातात पोटासाठी त्यांना जावं लागतंय, त्यासाठी त्यांना मोठे इंडस्ट्रीज करून ते सुद्धा तिथं म्हणजे रोजगार इथं राहून ते आपलं पोट भरू शकतात. असं पुरेपूर आम्ही पूर्ण करू. मॅडम, आपले पती जिल्हा परिषदचे सदस्य होते सचिन बल्लाळ साहेब, त्यांनी केलेली विकास कामं लोकांच्या समोर तुम्ही ज्या वेळेला घेऊन जात आहात, त्या सांगत आहात, त्यावेळेला ती लोक काय म्हणतात तुम्हाला त्यांच्याविषयी? मी हे सांगण्यापेक्षा तुम्ही जरी फिरून आला तरी समजेल की त्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. कारण रात्री बेरात्री हा माणूस जिल्हा परिषद म्हणजे घर सोडून किंवा बाकीचे सोडून फक्त समाजसेवेसाठी माणूस हा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की आम्ही निवडून येणारच. 100% गॅरंटी आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. स्वरा मॅडमनी सांगितलं की माझे पती रात्री बेरात्री फक्त आणि फक्त समाजासाठीच फिरत असतात आणि ती जनता आज प्रत्यक्षात आम्हाला सांगत आहे की आपण त्यांना 100% मदत करणार. न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला.